नमस्कार, आपला सेवक उत्तम हान म्हणते. आज आपल्या सहकार्यातून आपल्या मदतीमुळे बऱ्याच निराधार गरजू व्यक्तीला थंडी खूप असल्यामुळं एक ब्लँकेटचं वाटप करताय. ही सर्व मदत आपल्या सहकार्यातून घडते. आपल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. आपण विश्वासानं काही जण मदत करता, काही जण सांगून करता, काही जण न सांगता करता. आपल्या सहकार्यातून एक मायेची ऊब मिळणार आहे अशा निराधार गरजू व्यक्तीला. एक कुष्ठरोग्याची वस्ती आहे, अशा व्यक्तीला काम करता येत नाही, कुणाचा सहारा नाही. एक आपली जी मदत आहे काय गरजू व्यक्तीलाच मिळावं या उद्दिष्टानं मी आज या कुष्ठरोगी वस्तीमध्ये आलोय. कारण असे दिन दुबळे आहेत. माय मला सांगा, तुम्हाला काम धंदा होत नाही, असं मागूनच खाताव का माय तुम्हाला? मागूनच खाता. मग काय मुलं बाळा काय हाताला आलेत का? एक दोन मुली आहेत त्यांच्या घरात. बरं, ठीक आहे. माय तुमचं कशी परिस्थिती आहे? आमची काय, आम्हाला मुलं बाळ नाही, सोन वारली, लेक वारला. हा तुमची बी दुःख बरीच काय नाही आहे. तुमची आई? माझे मालक वारले तर पोरं जास्तीची पिदाडे येतात, मुंबईला गेले पिदाड. बर ठीक आहे. सांभाळणार ताई, तुमची गरीब पैसे कसे आहे? का आमच्या 3 मुली जिकडे तिकडे गेलेले आहेत, आम्ही दोघच करून खाता. त्यांना मुलगा नाही, मुलगा नाही. बर आजी काय? तर काहीच नाही बघा, मागूनच खाता. हो बर लेकरू नाही बाळ अशा व्यक्तीला हेच पुण्य आहे. लेकरू नाही काही जण बाळ नाही, लाखो काय करोडो नाही, रुपये एक मंदिरात प्रकार दान करतात, पण अशा गरजू व्यक्तीला आपल्या मदतीमध्ये एखादा जर घास मिळाला तर हेच पुण्य आहे. तळागाळामध्ये जातोय, गरजू व्यक्तीला 4 गोष्टी बोलतोय, त्यांची परिस्थिती जाणून घेतोय आणि तेव्हाच आपण का नाही एक मदतीसाठी हात पुढे करा म्हणून सांगतोय. कारण सर्वात श्रेष्ठ आहे एकमेकाचा विश्वास. बऱ्याच निराधार गरजू व्यक्तीला काही जणांना का नाही खूप मदत केलेली आणि अनेकाच्या सहकार्यातून हे काम घडतंय. ज्याला काय देवानं अधिकचा एखादा घास मदत करण्यासारखा दिला असेल, तुम्ही जरूर मदत करा. कारण मी एक मदतीचा हात पुढे का मागतोय की एक आपल्या मदतीमध्ये काहीतरी अशा गरजू व्यक्तीला जगण्याची उमेद मिळू शकते. बरं, तुमची ताई? आई वडील नाही तर मालक वारले, हा कोणच नाही मागे. बर माझी बी मालक वारल्यात, एक हात अपंग आहे, मला लेकूर नाही ना बाळ नाही, कुणीच नाही मला. अवघड आहे की माझी परिस्थिती. तुम्हाला तुमचे बी हात नाहीत, कारण मी कुष्ठरोगीच्या वस्तीमध्ये चालू आहे सगळं अवस्थेत आहे. माय तुमचं काय, मला एक मुलगा आहे, त्याचं त्यांनी राहतात, आमचं आम्ही राहतो. बर, ठीक आहे. तुम्ही बघू शकता, मी प्रत्येकाशी 1-2 शब्द मायेचे आपुलकीचे बोललेले आणि त्यांनी प्रत्येकाने दुःख सांगितलेलं आहे. कारण अशा व्यक्तीला आपल्या मदतीमुळं सहकार्य होतं, ही माझं भाग्य म्हणतो मी. आशीर्वाद. धन्यवाद बाबा, आशीर्वाद. बर बाय. असं आम्हाला द्या, तुम्ही सुखी राहा. माय ही आशीर्वाद मिळू द्या, तुम्हाला द्या, आम्हाला द्या. माय ही आशीर्वाद माझ्यासाठी नाही, ज्यांनी कुणी काय माझ्या कामावर विश्वास ठेवून करतात त्यांच्यासाठी आहे. मी एक निमित्त आहे. मी लय गरीब माणूस आहे माय. मी सगळ्या आजीवाला सांगतो, मी काय खूप मोठा श्रीमंत माणूस नाही. माझ्या आईनं लोकांची शेण काढलेले आहेत, मी जनावर राखलेले, माझ्या वडिलांनी जनावर राखलेले आहेत. एक योग आला माझ्या हातून, या गरीबाच्या हातून अनेक गरीब व्यक्तीला मदत होते आणि ती मी माझी परिस्थिती गरिबी पाहिलेली आहे म्हणून एक मी विडा उचललेला आहे की निराधार व्यक्तीसाठी समाजसेवा करण्यासाठी, बाकीचं काहीच नाही. आणि हीच खरी समाजसेवा. निराधार गरजू व्यक्तीची सेवा हीच ईश्वर सेवा आहे, मी जाणलं. म्हणून मी अशा निराधार, आता मी एक कमीत कमी 121 बेडशीट वाटली, पण मला माहित होतं की इथं पण लोक आहेत, ही कुष्ठरोगी वस्ती आहे, गरीब लोक आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आलोय मी. योग बदलन बाबा, असंच बदलता योग. माय काय घेऊन जायचं नाही जीवनात. मी प्रत्येकाला सांगतोय माय, काय सांगतोय, आपण गरीब आहात म्हणून दुःखी कधी व्हायचं नाही. ऐका, आहे त्या परिस्थितीला जाणून आपण आनंदी जीवन कसं जगता येते याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण का प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. तुम्हीच दुःखी नाही म्हणून मी दुःखी आहे. अनेक करोडपती लोक सुद्धा सुखी नाहीत. काय आपण झाकून ठेवलंय देवानं, का म्हणलो? परमेश्वरानं आमचं उघडं केलंय, तुमचं झाकून ठेवलंय परमेश्वरानं. पण झाकून ठेवले, पण ते अंतकरणात त्याच्यात दुखतंय ना. कसं आहे, तुमचं दुःख तुम्ही जगासमोर मांडता, तुमच्या मागण्यामुळे दिसते, पण अनेकाला कसं आहे माहिती का,
धन दौलत प्रॉपर्टी असून झोप लागत नाही, त्यांना झोपीच्या गोळ्या खाव्या लागत. आपण असं समजायचं नाही. एवढा प्रत्येकाला का नाही, मी अनेकदा म्हणतोय की जीवन प्रवास हा सुख दुःखाचा प्रवास आहे. ऐका, प्रत्येकाच्या जीवनात येणार झालं आहे त्या परिस्थितीला आपल्याला हे देवानं बनवायचं होतं म्हणायचं, देवानं बनवलं त्याच्याला दिवसाला आनंदी राहायचं, दुःखी कधीच व्हायचं नाही. हा, आणि काही होत नाही का तुमच्यासारख्या लोकांना शिवलोक कुष्ठरोगी आहेत. मला काही जण कमेंट करतात जवळ जाऊ नका, काही नाही, एवढा काही नसते. मरायचं झाल्यावर माणूस कशाने मी मरतय. ऐका, असं शिवल्यानं आणि असं धरल्यानं जर रोग झाला असता, ऐका, कोरोनामध्ये एक लस घेतलेला माणूस नाही मी. काय, मी मास्क सुद्धा लावलं नव्हतो, समाजसेवा करतोय. ऐका, काय नाही, मरायचं झाल्यावर कसं मी मरतय. एक माणसाला निमित्त असते. अनेक जण म्हणतात तुमच्यासारख्या कुष्ठरोगीला हात लावले की मरतय, रोग होईल. ही काही होत नसतंय. आपले विचाराचा रोग आहे ती, आपल्या मनाचा रोग आहे ती. थंडी खूप आहे. ज्या मदतकारांनी मदत केल्यात ब्लँकेटची, काय त्यांच्यामुळे तुम्हाला काय तर मायेची ऊब मिळणार आहे. आनंदी राहा. पण स्थानिक पातळीवर जे आमदार खासदार आहेत यांनी अशा निराधार गरजू व्यक्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाबांनो, तुम्ही चांगल्या व्यक्तीपाशी तर माय सगळेजण जातात, पण गरीबापाशी जाणारा तोच खरा श्रेष्ठ. काय माझा अनुभव आहे. पण माझ्या हाताने तुमच्यासारख्या गरजू व्यक्तीची सेवा घडते, हेच माझं भाग्य आणि माझी हीच श्रीमंती म्हणतोय, बाकी काहीच नाही. हा म्हणता जीवन प्रवास संपून जाते. काय घेऊन जायच्या सोबत आणि येताना काय घेऊन आलतो. हा, हव्यासापोटी कधी जगायचं नाही. माझ्या माईने माझ्या घरावर 3 पत्र होते. माझ्या माईने अख्ख्या गावची शेण काढले, मी जनावर राखले, पण मी लाजत नाही. असं ज्याला काय देवानं भरपूर दिलेलं आहे मदत करण्यासारखं, असं माझ्यावर विश्वासानं मदत करतात. त्या मदतीमध्ये मी अशा निराधार गरजू व्यक्तीला मी वैशाली नगर मध्ये दिवाळी साजरी केली गरीबाची. नंतर मला समस्त लातूर फाउंडेशन तर्फे सहकार्य मिळालं. तिथून काय मला अन्नधान्याची किट मिळाली. ही अशी सेवा करतोय. येऊ माय, प्रेमाचे बोल बोलावे, गरीबाला आनंदी ठेवावे. तर तुम्ही या वस्तीला भेट दिली, काय गरजू व्यक्तींना तुम्ही ब्लँकेट दिले, हो सर, त्यांना मायेची ऊब दिली. जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपले, ते तिथं देव जाणावा तोची साधू ओळखा. हे तुकाराम महाराजांनी म्हणलेलं वाक्य आहे. त्या पद्धतीनं तुम्ही आमची सेवा केली. काय गरजूंना चादरा वाटल्या किंवा मायेची ऊब दिली, त्याच्याबद्दल मी आपले मनापूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही असं वारंवार येत जावा, आमची भेट घेत जावा, हेच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. जी म्हणला का तुकाराम महाराजांनी, रंजले गांजले तोशी म्हणे आपुले. कारण देव हा माणसातच आहे, माणसात आहे. ओळखता आला पाहिजे. का देव मंदिरात नाही, काय देव माणसात आहे. कारण आपण जोपर्यंत देवासारखं वागत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची छाया दिसणार नाही. काय, म्हणून मी माणसात देव हुडकवतोय. हा, तुमच्यापाशी भरपूर आहे. देव बैकार आहे का देवाला मदत करायला? जनसृष्टी निर्माण केलं, काय कमी आहे? का कमी आहे? तुम्हाला फक्त एकच भीती आहे, मरण्याची. मरण तर आज ना उद्या आहे, भेलं तर बी मरण आहे, नाही भेलं तरी मरण आहे. फक्त लोकाला काय आपण धन दौलत कमवला, इकडे लोक गरीबाचे तोंड मारायचे आणि मंदिराला दान करायचं, देवा मला सुखी ठेव. ह्याच्यानं सुख मिळत नाही आणि ह्याच्याला का नाही, ह्याच्यानं आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. मग लोकाला जी काही लोक मंदिरात करोडो रुपये लाखो रुपये दान करतात, आज तुमच्यासारखे व्यक्ती गरजू भुकेले आहेत, 2 टाइम खाण्याची वांदे आहेत, अशा व्यक्तीला खरी मदत पाहिजे. काय, आणि काही जणांना कसं आहे, मरण्याच्या भीती, देवा मला चांगलं ठेव, की तुला एवढं टाकतो. आणि देवाला बी प्रत्येकाने वाटून घेतले. आपल्यासारख्या गरीब साधारण लोकांना येडामाई आहे, मरई आहे, हर प्रकारचे, आणि कोटी देव आहे, आणि श्रीमंताला बालाजी आहे. बालाजी असं घेऊन टाकायचं. असं का? तरी एकच ईश्वर आहे. काय, एकच ईश्वर आहे. आणि ईश्वर फक्त कुठं आहे, त्या गरजू व्यक्तीमध्ये बसलेला आहे. काय, आपण ईश्वरासारखं मन ठेवा, एकमेकाशी चांगलं वागा. आपल्याला जर आजोबा काही नाही जरी देता आलं तर 4 शब्द आपण प्रेमाचे, आपुलकीचे. जोपर्यंत आपण काय दुसऱ्याच्या दुःखात जाऊन बघत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची किंमत कळणार नाही. कारण जीवन प्रवास हा सुख दुःखाचा प्रवास आहे. काय, जन गादीवर पाय देऊन जन्मले त्याला काय माहित आहे काटेरी रस्ता. बरोबर आहे. आणि जे बी काही ह्या मोठ्या लोकांचं वैभव घडते, श्रीमंती घडते, आपल्या गरीबापासूनच घडते. याचं भान असलं पाहिजे. 10-20 मजली इमारती तयार होत्या श्रीमंत लोकांच्या, कुठून होत्या? एका गरीबाने एक वीट चढवलेली असते, पण त्याची मान राहत नाही त्यांना. नाही. हा, आणि हळूहळू पुन्हा मग कसं मरताना कर्म त्यांची उद्भव होतात. आपण काय केलो आणि कोणासाठी काही बी केलं नाही, ही त्याच्यासाठी म्हणतो. मी एक सत्य परिस्थितीवर बोलतोय. माझी व्हिडिओ कोण पाहू अगर न पाहू. बरोबर आहे. हा, आता तुम्हाला एवढ्या वेळ बोलतोय, मी काय बोलतोय की मी खूप गरिबी बघितलेली म्हणून सांगितली. माझ्या घरावर 3 पत्रे होते, पाऊस काळ खूप,
तीन पत्र्यामधून एक पत्र गळकवत पातील भरलेलं भरलं की दुसरं मुली- उलटायचं, दुसरं लावायचं. येत रात्र ह्याच्यातच जायची. बरोबर पण आहे. त्याच्यासाठी अशा निराधार दिनदुबळ्या गरजू व्यक्तीची सेवा करण्याचा मी विडा उचललेला आहे. तुम्ही मला मान सन्मान आदर दिलात आणि माझं कामाचं कौतुक पण केलात. धन्यवाद. धन्यवाद सर. आनंदी असंच राहा माय. पुन्हा एक बार सर्व माझ्या माय माऊलीचं धन्यवाद व्यक्त करतो मी. तुम्ही येत राहता. हा येतो माया.